आजकाल सोशल मीडियावर एक शब्द तुम्ही खूप ऐकत असाल. अरे, हा तर पूर्ण जेनझी आहे. हे आंदोलन तर जेनझीचंच आहे. जेनझी भन्नाटच आहेत. पण कधी विचार केलाय का जेनझी म्हणजे नेमकं काय? जेन एक्स, जेन वाय, जेन झेड, जेन अल्फा हे नेमकं काय असतं? या पिढ्या कशा ठरवल्या जातात? आणि प्रत्येक पिढीची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी आकांक्षा आणि कुजबूज कट्ट्यावर आपले मनापासून स्वागत करते. सर्वात आधी जनरेशन म्हणजे काय हे समजून घेऊ. एका ठराविक कालावधीत जन्मलेल्या लोकांच्या गटाला जनरेशन म्हणजेच पिढी असे म्हणतात. साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीत जन्मलेल्या लोकांना एकाच पिढीत समाविष्ट केले जाते. प्रत्येक पिढीवर त्या काळातील सामाजिक परिस्थिती, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचा मोठा प्रभाव असतो. याच कारणामुळे प्रत्येक पिढीचा विचार करण्याचा दृष्टिकोन, जीवनशैली, काम करण्याची पद्धत आणि स्वप्ने वेगळी असतात. तर सर्वात आधी येतं सायलेंट जनरेशन 1928 ते 1945. ही पिढी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात किंवा त्यांच्या आसपास जन्मलेली आहे. या लोकांनी आर्थिक मंदी, युद्ध आणि अनेक संकटाचा सामना केला. त्यामुळे त्यांच्यामध्ये शिस्त, संयम, मेहनत आणि जबाबदारीची भावना खूप मजबूत होती. या पिढीतील लोक कमी बोलणारे, मोठ्यांचा आदर करणारे आणि साधे जीवन जगणारे म्हणून ओळखले जातात. सायलेंट जनरेशन हे नाव 1951 मध्ये टाइम मासिकात लोकप्रिय झाले. या पिढीतील लोक शांत, नियम पाळणारे आणि कमी बोलणारे म्हणून ओळखले जात असल्यामुळे हे नाव पडले. तर दुसरं येतं बेबी बूमर्स 1946 ते 1964. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अनेक देशामध्ये जन्मदर खूप वाढला. त्यामुळे या पिढीला बेबी बूमर्स असे नाव मिळाले. या काळात उद्योग, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या. या पिढीतील लोक मेहनती, नोकरीला प्राधान्य देणारे आणि कुटुंब केंद्रित होते. त्यांनी रेडिओ पासून टीव्ही पर्यंतचा प्रवास अनुभवला. आता तिसरं येतं जनरेशन एक्स 1965 ते 1980. जनरेशन एक्स ही अशी पिढी आहे जिने तंत्रज्ञानाचा बदल प्रत्यक्ष अनुभवला. या पिढीने टाइपरायटर पासून संगणकापर्यंत, पत्रांपासून ईमेल पर्यंत आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून रंगीत टीव्ही पर्यंतचा प्रवास पाहिला. स्वावलंबी, जबाबदार आणि बदलांना स्वीकारण्याची पिढी म्हणून त्यांची ओळख आहे. जेनेक्स हे नाव कॅनेडियन लेखक डॉग्लस कॉपलँड यांच्या 1991 मधील जनरेशन यक्स या पुस्तकामुळे प्रसिद्ध झाले. आता चौथं येतं मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय 1981 ते 1996. मिलेनियल्स म्हणजे इंटरनेट सोबत वाढलेली पहिली मोठी पिढी. या पिढीने संगणक, मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाची सुरुवात अनुभवली. ही पिढी शिक्षण, करिअर, प्रवास, स्टार्टअप्स आणि नव्या संधींना महत्त्व देते. वर्क लाईफ बॅलन्स, स्वतःचा विकास आणि नवकल्पना यांना या पिढीने विशेष महत्त्व दिले आहे. जेन वाय हे नाव इतिहासकार विल्यम स्ट्रॉस आणि नेल हॉव यांनी लोकप्रिय केले. 2000च्या सुमारास तरुण होणारी पिढी म्हणून त्यांना मिलेनियल्स असे म्हटले गेले. आता पाचवं येतं जनरेशन झेड. ही पिढी 1997 ते 2012च्या दरम्यान जन्माला आली. ही पिढी जन्मापासूनच डिजिटल जगात वाढलेली आहे. स्मार्टफोन, युट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑनलाईन शिक्षण, गेमिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी या पिढीसाठी अगदी सामान्य आहेत. ही पिढी जलद शिकते, नवीन तंत्रज्ञान पटकन स्वीकारते आणि माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर जास्त अवलंबून असते. त्याचबरोबर मानसिक आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक समानता यासारख्या विषयाबद्दलही ही पिढी जागरूक आहे. जेन एक्स आणि जेन वाय नंतर वर्णमालेनुसार जेन झेड हे नाव माध्यमे आणि संशोधकांनी वापरायला सुरुवात केली. तर आता येतं जेन झेड नंतर जेन अल्फा. ही पिढी 2013 ते 2024 दरम्यान जन्माला आलेली आहे. हे नाव ऑस्ट्रेलियन लोकसंख्या शास्त्रज्ञ मार्क मॅक्रिंडल यांनी 2008 मध्ये सुचवले. इंग्रजी वर्णमाला संपल्यानंतर ग्रीक वर्णमालेतील अल्फा हे नाव निवडले. जनरेशन अल्फा ही आजची सर्वात लहान पिढी आहे. ही मुले टॅबलेट, स्मार्टफोन, एआय, स्मार्ट क्लासरूम आणि व्हॉइस असिस्टंटच्या वातावरणात वाढत आहेत. त्यांचे शिक्षण अधिक डिजिटल, संवादात्मक आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. भविष्यात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन ही पिढी महत्वाची भूमिका बजावेल.
आता येतं जनरेशन बीटा. 2025 नंतर जी बालके जन्माला येतील त्यांना जनरेशन बीटा हे नाव दिले जाईल. जनरेशन बीटा हे नाव मार्क मॅक्रिंडल यांनी पुढील पिढीसाठी सुचवले. जनरेशन बीटा ही सर्वात नवीन पिढी आहे. या पिढीचे बालपण कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, स्मार्ट शहरे, स्वयंचलित वाहने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये जाण्याची शक्यता आहे. ही पिढी अशा जगात वाढेल जिथे अनेक कामे एआय आणि यंत्रे करत असतात. या पिढ्यांची नावे एकाच संस्थेने अधिकृतपणे ठरवलेली नसतात. समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, संशोधक आणि माध्यमांमध्ये जी नावे व्यापक प्रमाणावर स्वीकारली जातात, तीच नंतर सर्वसामान्य वापरात येतात. प्रत्येक पिढी ही आपल्या काळानुसार घडत असते. कोणतीही पिढी चांगली किंवा वाईट नसते. त्या काळातील परिस्थिती, तंत्रज्ञान आणि समाज यांचा त्या पिढीवर प्रभाव पडतो. आज आपण ज्या आधुनिक युगात जगत आहोत, ते मागील सर्व पिढ्यांच्या मेहनतीचे आणि योगदानाचे फळ आहे. भविष्यातील पिढ्या आजच्या तंत्रज्ञानाला आणखी पुढे नेतील आणि नवीन इतिहास घडवतील. मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या वयानुसार तुमचं जनरेशन कोणतं हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.